बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी ठाण्यातून। ठाण्यामध्ये कापूरबावडी वाहतूक विभागाने अगदी सिनेस्टाईल कामगिरी केली आहे। त्यांनी चोरट्यांचा दुचाकीने पाठलाग करत चोरी झालेली कार पकडली आहे। बेळगाव इथून चोरी झालेली किया कंपनीची साल्टोस कार यावेळी त्यांनी ताब्यात घेतली। ठाण्यातील कापूरबावडी वाहतूक विभागाने ही कारवाई केलेली आहे। थेट दुचाकीवरून चोरांचा पाठलाग केला आणि चोरी झालेली कियाची साल्टोस ही कार पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। त्याची दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर एक्सक्लुझिव्हली पाहतो आहोत। ठाण्यात कापूरबावडी पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला आणि चोरी झालेली कार पकडलेली आहे। त्याची दृश्य आपण पाहतो। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय अधिक माहिती? हेमाली, आपण जर पाहिलं तर 10 मे रोजी जे आहे ते बेळगाव येथील एका कार जी आहे ती चोरी झाली होती याची तक्रार ज्या पद्धतीने नोंद करण्यात आली। यामुळे जे आहे ते ठाणे वाहतूक विभागाने जे आहे ती कारवाई करत जे आहे ते सिनेस्टाईलने जी आहे ती कारला जप्त केलेलं। खरं तर सिनेमाला लाजवेल अशा पद्धतीने कारवाई जी आहे ती ठाणे वाहतूक विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने ही गाडी ज्यावेळी नवी मुंबईच्या दिशेने ठाण्याकडे निघाली होती त्याचवेळी पोलिसांना माहिती मिळाली की या सॉल्टास किया नावाची जी गाडी आहे ती नवी मुंबईच्या दिशेने ठाण्याकडे निघालेली आहे आणि सिनेस्टाईलने जे आहे ते वाहतूक विभागाने या गाडीला जे आहे ते एका डिलिव्हरी बॉयचा जो पल्सर बाईक आहे तो या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आणि त्या बाईकच्या सहाय्याने जे आहे त्याचा पाठलाग करून जे आहे ती ही चोरी झालेली कार जे आहे ते जप्त केलेला आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर संपूर्ण ज्या पद्धतीने हा कार ज्यावेळी हायवेवर चालवतोय तो चोरीची कार आहे आणि त्यामुळे पोलिसांपासून बचाव करण्यासाठी जे आहे तो मंदधुंद अवस्थेत आणि किंवा स्पीडने जे आहे तो कार चालवतात आपल्याला दिसून आला आणि त्यामुळे एक चांगली कामगिरी जी आहे ते ठाणे वाहतूक विभागाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहे। हेमाली, धन्यवाद रिजवान, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। चोरट्यांचा पाठलाग करत चोरी झालेली कार पकडण्यात आली। 10 मे रोजी कार चोरी झाली होती आणि ती कार इथं आलेली असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातील कापूरबावडी वाहतूक पोलिसांनी त्या कारचा पाठलाग केला। तेही दुचाकीवरून पाठलाग केला आणि ती कार ताब्यात घेतली।